पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. अर्थसंकल्पामुळे विरोधकांचे चेहरे पांढरे झाले. मी खोटं बोललो नाही, बोलणारही नाही, सीएम शिंदे. माजी आमदार भीमराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. 1 कोटींची खंडणी मागितली. नगरमधील 2 महिलांसह 3 गुन्हा दाखल. 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत आईने घेतला गळफास. आईचे मृत्यू, बाळाची प्रकृती चिंताजनक. प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्णपणे राज्याकडे सोपवण्याचा विचार. अजित पवारांची विधानसभेत माहिती. राज्यात मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सुरू करणार. मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. जिथे 65 मृत्यू तिथे लोक चहासारखी दारू पितात. पोलीस स्टेशन कोर्टापासून 200 मीटर अंतरावर अवैध दारूचे दुकान. स्टॅलिन सरकारला माहितीच नाही. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक घ्या. विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक. गोरे म्हणाले, गटनेत्यांच्या बैठकीत विषय काढू. जबलपूर दिल्लीनंतर राजकोट विमानतळाची कॅनोपी पडली. मुसळधार पावसामुळे दुर्घटना. जीवितहानी नाही. 3 दिवसातील तिसरी घटना. फडणवीस मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीने साजरे करतात का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. कोणी कितीही मोठा असला तरी सोडणार नाही. शहरे ड्रग्समुक्त होत नाहीत तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरूच राहील. एकनाथ शिंदेंचा इशारा. पंडित प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी. अचानक बरसाना मंदिरात पोहोचले. म्हणाले, ब्रिजवासी यांच्या प्रेमामुळे आलो. विधानसभेसाठी बीजेपीचा कार्यक्रम ठरला. संघटनात्मक बदल काहीच नाही. राज्याचा अर्थसंकल्प सामन्यांपर्यंत पोहोचवणार. शेलारांची माहिती. आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ. खोटे बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. काँग्रेसची मुख्यमंत्री तीर्थ योजनेवर टीका. स्पेशल झोन म्हणून लघु उद्योजकांसाठी संधी देणार का? संभाजीनगरमधील स्थानिक उद्योगांसाठी अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल. तुम्ही जंग पछाडलं पण मोदी पंतप्रधान बनले. मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना टोला. विरोधी पक्षाचा हक्कभंग प्रस्ताव. अधिवेशन सुरू असताना GR काढल्याने विरोधक आक्रमक. श्रेयवादाची लढाई असल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप. जरांगेंच्या मागणीबाबत सरकार गंभीर. 10 दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार. अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान. ठाण्यात डॉक्टरांचा निष्काळजीपणा. पायाऐवजी प्रायव्हेट पार्टची शस्त्रक्रिया. खेळताना मुलगा झाला होता जखमी. अधिकारी म्हणाले, समस्या होती म्हणून केले ऑपरेशन. विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान. मुख्यमंत्र्यांसह हजारो वारकरी विठू नामात तल्लीन. महिलांच्या कसोटीत भारताची सर्वात मोठी सांघिक धावसंख्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जात असलेल्या दुसऱ्या दिवशी डाव 603 धावांवर घोषित.